मंडळी नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये. आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणाहून काही दिवसानंतर शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. ही सगळी शेतकरी मंडळी ज्या जागेत बसलेत या जागेत त्यांनी कष्ट केलंय, या जागेत त्यांनी घाम गाळलाय आणि ह्या जागेवरून आता हजारो गाड्या धावणार आहेत. महाराष्ट्र शासनानं शक्तिपीठ महामार्ग काढण्याचा निर्णय घेतला आणि तो संपूर्ण राज्यामधून तीर्थक्षेत्रावरून जाणार आहे आणि मान तालुक्यातून देखील जाणार आहे. आपण ज्या ठिकाणी बसलोय ते गाव आहे खडकी, लोणार खडकी, मान तालुक्यातलं लोणार खडकी. तर या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊया. बाबा काय सांगाल, किती वर्षापासून इथं तुम्ही राहता? हो, इथं मस्त आता 50 वर्षापासून आहे की इथं चालूच. बर, हा हॅलो, हां ते हे आपलं तर क्षेत्र गेलंय त्याच्यात ते त्यांचा रोड मापाचा 100 किती म्हणला 100 मीटर असून त्यात खटका मारून तर पुलापाशी त्यांनी दोन्ही वाड्याचा समंग झाल्यामुळं तर त्यांनी हे केलंय, जरा जास्त वाढवलं क्षेत्र. ते कशामुळं असं म्हणजे आम्हाला रानच नाही ना, तर पुण्यात जास्ती राहत ना कुठल्याच म्हणजे शेतकऱ्याच्या अशा अडचणी त्या बागा असून एक्स्ट्रा त्यांनी हे केलंय, खटका मारलाय जास्ती. कशासाठी मारलाय, काय केलं हे आम्हाला सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही कुणी नोटीस दिली ती तेवढी अचानक नोटीस आली ती, पण आम्हाला सांगितलं नाही बाबा तुम्ही हितनं गेलाय किंवा हे झालंय आमचं रान हितनं एवढं कशासाठी इथं वाढवून घेतलंय असं कायच उघड सांगितलं नाही त्यांनी. हा, खटका सांगायला पाहिजे होता ना कशासाठी वाढलंय काय झालंय. हा, प्रत्येक शेतकऱ्याला असं म्हणजे अडचणीत आणताय तुम्ही, काय भानगड काय आहे. रस्त्याला इरून नसताना तुमचं हाय त्या लेवलनं तुम्ही जाऊन द्या की, पण इकडं तकडं काय हे झालं तर त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे बाबा इथं असं झालंय, शेतकऱ्याला समजून काहीतरी बोलला पाहिजे ना. हा, आता मला सांगा याचा तुम्हाला दर किती मिळणार आहे, यावर तुम्ही समाधान आहे का? आता दराचं काय बोललीच नाही ती ना. हॅलो, हे काय बोललीच नाही ती ना दराचं बी काय आम्हाला सांगितलं नाही, काय कळून दिलं नाही, काय नाही. नुसतं झाडं कुठं आहे ती त्याला तेवढं ते ही लावलं या तुमचं ते काय बिल तेवढी लावली ती, नाहीतर बाकीचं काय सांगितलं नाही काय नाही. हा, मग तुम्ही कोणाला भेटला आपल्या तालुक्यातल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार त्यांना भेटला का? त्यांना नाही भेटलो अजून कोणालाच काय. हा, कोणाला भेटलो नाही काय नाही. 4 दिवस झालं नाहीत नोटीस आलेल्याला, कुणाला भेटायला टाइम तर आहे का? आमची माणसं इथं नाही, ती जगायसाठी बाहेर गेलेली असते ती, आणि कुठनं लगेचच आम्ही समज ही करणार आहे, तयार होणार आहे लगेचच. म्हणून साठी आमचं हे जातं हेच आम्हाला लय मोठं दुःख आहे. आम्हाला जमीनच नाही द्यायची, बाकीचं लांबच राहिलं, पण ती जमीन नाही जाऊन द्यायची. आमच्या विहिरी जाते ते महत्वाचं. आमचं जीवन ह्याच्यावरच आहे. आम्ही जगतोय इथं एवढ्या ही हाय जमीन म्हणून आमच्या घरात 2 पोती ज्वारी आहे, 2 पोती बाजरी आहे, नाहीतर आम्हाला धान्य खायला पण नाही. आम्हाला पटराची रान आहे, ती पटराच्या रानात आमच्या काहीही पिकत नाही आणि तिथून आमचं काय भागत नाही. म्हणून आमची गडी माणसं बाहेर कमवायला मुंबईला रंग द्यायला असते ती. कलरच्या कामातून आम्ही पैसा करून किती आम्ही कष्टानं ही जमीन उभा केली आणि ती जमीन जाते हेच मान्य नाही. पण तरी पण त्याचा काय मोबदला पण व्यवस्थित नाही, कुठलंच नीटनेटकं नाही. असं कसं मग ह्याचं काहीतरी पुढचं ही झालं पाहिजे ना. मेन म्हणजे आम्ही किती कष्टाने विहीर खांदली. आम्ही 10 ते 15 वर्ष झालं मुंबई करतो, त्याच्या जीवावर ही सगळे चाललेलं आहे. आणि हीच जर जात असेल तर ती मुंबई करण्याचं आजपर्यंत काम केलेलंच पूर्ण रक्त आम्ही आठवले, त्याचा काहीच फायदा होत नाही. फक्त आम्हाला जमीन वाचली पाहिजे, विहीर वाचली पाहिजे. ती दोन्ही वाचले तर आमचं बाकी आम्ही काहीही करू शकतो. घरी उद्योग करू शकतो, छोटे मोठे काहीही उद्योग करू शकतो. फक्त जमीन विहीर वाचावी एवढीच विनंती. आणि ही आमची विनंती जयकुमार गोरे भाऊ यांना पोचावी एवढीच. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.